श्री स्वामी समर्थ. बाळा, थोडा वेळ थांब, डोळे बंद कर आणि मन शांत कर, कारण हा संदेश तुला सहज मिळालेला नाही. आज स्वामी तुझ्याशी थेट बोलायला आलेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, तू खूप सहन केलंयस. घरात हसणारे चेहरे आतून कधी रडले हे फक्त स्वामी जाणतात. कर्ज, आजार, भांडणं, अपमान, दुर्लक्ष आणि रोजचं तेच ओझं. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण स्वामी पाहतात तू आतून किती थकलायस. रात्री झोप येत नाही, डोळे मिटले तरी विचार थांबत नाहीत. हे सगळं कधी संपेल हा प्रश्न तू रोज विचारतोस. आणि आज स्वामी सांगतायत, बाळा, तुझ्या घरातील वाईट काळ आज संपतोय. बाळा, वाईट काळ शिक्षा नसतो, ती परीक्षा असते. स्वामी कोणाला सहज सोडत नाहीत, पण ज्याच्यावर विश्वास असतो त्यालाच कसोटीला लावतात. तुझ्या घरात अचानक अडचणी वाढल्या ना, एक संपली आणि दुसरी उभी राहिली. तुला वाटलं असेल, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझंच का? स्वामी म्हणतात, बाळा, तू कोणाचं वाईट केलं नाहीस, म्हणूनच मी तुला मोठ्या सुखासाठी तयार करतोय. घरात हसतोस पण एकट्यात रडतोस. आई वडिलांसमोर मजबूत बनतोस, बायको मुलांसमोर धीर देतोस, पण तुला धीर देणारं कोणीच नाही असं वाटतं ना. स्वामी म्हणतात, मी आहे. बाळा, तुझ्या घरात वाईट काळ आला तेव्हा लोक लांब गेले. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दुखावलं. पण लक्षात ठेव, वाईट काळ लोकांची ओळख करून देतो आणि स्वामींची जवळीक वाढवतो. आज तू हा संदेश ऐकतोयस, हेच स्वामींचे संकेत आहेत. लाखो लोकांमध्ये हा शब्द तुझ्यापर्यंत पोहोचला, कारण आजपासून घरातील नकारात्मक ऊर्जा तुटते. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या घरात जे अडकलंय ते सुटायला सुरुवात झालीय. तू अजून परिणाम पाहिलेला नाहीस, पण आध्यात्मिक पातळीवर गाठी सुटल्यात. आज एकच गोष्ट कर, मनात म्हण, स्वामी, मला पूर्ण विश्वास आहे. बास, जास्त काही नको. विश्वास हा सर्वात मोठा उपाय आहे. जिथे माणूस हरतो तिथे विश्वास जिंकतो. आज रात्री झोपताना तुझं मन हलकं असेल. डोळे मिटल्यावर भीती नाही, फक्त एक भावना असेल, आता सगळं बदलणार आहे. स्वामी तुझ्या घराभोवती संरक्षणाचं वलय उभं करतात. वाईट विचार, वाईट नजर, वाईट ऊर्जा सगळं हळूहळू निघून जातंय. बाळा, उद्या सकाळ वेगळी असेल. कदाचित परिस्थिती लगेच बदलेलच असं नाही, पण तुझं मन बदलेल. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा नशीब बदलायला वेळ लागत नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या घरातील वाईट काळ आज संपतोय आणि चांगल्या दिवसांची पायरी इथेच आहे. बाळा, आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचतोय याचा अर्थ साधा नाही. देव कुणालाही विनाकारण हाक देत नाही. जेव्हा घरात अंधार जास्त दाटतो तेव्हाच दिवा पेटवण्यासाठी स्वामी पुढे येतात. कदाचित तुझ्या घरात सतत तणाव आहे, आर्थिक अडचणी, आजार, नात्यांतील कटुता किंवा मनातली भीती. तू सगळं सहन करतोयस शांतपणे, पण आज स्वामी म्हणतात, आता थांब. हा वाईट काळ आज इथेच थांबतोय. डोळे बंद कर, खोल श्वास घे आणि फक्त ऐक. बाळा, वाईट काळ ही शिक्षा नसते, ती परीक्षा असते. जसं सोनं आगीत तापवलं जातं तसं माणूस दुःखात घडवला जातो. तुझ्या घरात जो संघर्ष चालू आहे तो तुझ्या पूर्वजांच्या आशीर्वादांमधूनच संपणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरावर वाईट नजर आहे, पण आता मी स्वतः उभा आहे. कधी विचार केलास का, तू एवढं सगळं करूनही अजून उभा आहेस?
कारण तुझ्या पाठीशी स्वामी आहेत. रात्री उशाशी डोळे पुसताना कोणी पाहिलं नाही, देव मात्र पाहत होता. लोक तुला मजबूत म्हणतात, पण स्वामी तुझं आतलं तुटलेपण ओळखतात. घरासाठी स्वतःच्या इच्छा मारणारा, स्वप्न बाजूला ठेवणारा तूच आहेस. आणि म्हणूनच आज हा संदेश. आता तुझ्या सहनशक्तीची गरज नाही, आता माझ्या कृपेची वेळ आहे. बाळा, बदल एकदम गोंगाट करून येत नाही, तो शांतपणे दार ठोठावतो. आजपासून घरात विनाकारण भांडणं कमी होतील, अडकलेले पैसे हळूहळू मोकळे होतील, आजारावर उतार येईल, मनावरची भीती विरघळेल. हा चमत्कार नाही, ही स्वामींची योजना आहे. विश्वास म्हणजे मागणं नाही, विश्वास म्हणजे सोपवणं. जेव्हा तू म्हणतोस, स्वामी मला समजत नाही पण मी तुझ्यावर सोपवतो, तेव्हा स्वामी कामाला लागतात. अनेक घरं मी पाहिली, जी संपणार होती पण एका विश्वासाच्या क्षणाने वाचली. आज तुझी वेळ आहे. बाळा, जिथे नामस्मरण आहे तिथे अंधार थांबत नाही. आजपासून सकाळी उठल्यावर एकदा श्री स्वामी समर्थ म्हण. रात्री झोपताना घरासाठी प्रार्थना कर. तक्रार कमी, कृतज्ञता जास्त ठेव. हे छोटे बदल मोठा फरक घडवतात. काही गोष्टी संपतात कारण त्यांची वेळ संपलेली असते. लोक, संबंध किंवा काही सवयी. स्वामी म्हणतात, जे जातंय ते तुझ्या भल्यासाठीच जातंय. रिकामी जागा तयार होते, म्हणूनच नवीन आनंद येतो. बाळा, हा काळ हळूहळू पण स्थिर बदलेल. आज त्रास, उद्या दिलासा आणि लवकरच समाधान. तुझ्या घरात पुन्हा हसू येईल आणि ते हसू टिकणार आहे. डोळे बंद कर, आज चिंता बाजूला ठेव. स्वामी आज तुझ्या घरात फिरतायत. प्रत्येक कोपऱ्यातून वाईट काळ उचलून बाहेर टाकतायत. तू सुरक्षित आहेस, तुझं घर सुरक्षित आहे. शांत झोप, स्वामी पहारा देतायत. बाळा, हा भाग घाईघाईत ऐकू नकोस. शांत बस, डोळे अर्धे मीट आणि शब्द मनात उतरू दे. स्वामी म्हणतात, आज मी तुझ्या घराचं नाव घेऊन आशीर्वाद देतो. ज्या घरात सतत चिंता होती तिथे आत्ता सुटकेचा श्वास येईल. ज्या घरात पैशाची अडचण होती तिथे मार्ग निघेल. ज्या घरात आजार थांबत नव्हता तिथे हळूहळू उतार सुरू होईल. स्वामी अचानक गोंगाट करून चमत्कार करत नाही, ते हळू पण कायमचा बदल घडवतात. आजपासून तुझ्या घरात छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडायला लागतील. कोणाचा फोन येईल, कोणी मदतीचा शब्द बोलेल किंवा एखादा निर्णय आपोआप योग्य वाटेल. हा सगळा योगायोग वाटेल, पण हे स्वामींचं नियोजन आहे. आईसाठी. आई, तू खूप शांतपणे दुःख पेललंस. आता तुझे डोळे रडण्यासाठी नाहीत, आनंदासाठी आहेत. वडिलांसाठी. तुमची चिंता मी ओळखतो. घराची जबाबदारी हलकी होणार आहे, निर्णय स्पष्ट होतील. पती किंवा पत्नीसाठी. नात्यांमधली कटुता विरघळेल, समज वाढेल, शांत संवाद सुरू होईल. मुलांसाठी. भविष्यातली भीती दूर होईल, आत्मविश्वास वाढेल, मार्ग सापडेल. स्वामी म्हणतात, मी घर बदलतो कारण घर म्हणजे फक्त भिंती नसतात, ती माणसं असतात. बाळा, आज फक्त मनातच एक प्रतिज्ञा घे. मी निराश होणार नाही, मी तक्रार कमी करीन, मी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवीन. ही प्रतिज्ञा ओरडून घ्यायची नाही, शांतपणे स्वीकारायची. कारण शांत विश्वास सर्वात मोठी शक्ती असते. आता डोळे पूर्ण बंद कर. स्वामी तुझ्या घराच्या दारात उभे आहेत. ते म्हणतात, आजपासून मीच पहारा देतो. कुठलाही वाईट काळ, कुठलीही नकारात्मक शक्ती आत येऊ शकत नाही. घर हलकं होतंय, मन शांत होतंय. आजची रात्र
तुझ्या आयुष्यातली सर्वात सुरक्षित रात्र आहे. शांत झोप बाळा. स्वामी तुझ्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, कधी कधी तुला वाटतं देव माझं ऐकत नाही, पण स्वामी म्हणतात मी उशीर करत नाही, मी तयारी करतो. जर आजपर्यंत तुझं दुःख लगेच संपलं नाही तर समज स्वामी तुला मोठ्या सुखासाठी तयार करत होते. कारण जे पटकन मिळतं ते पटकन निघून जातं, पण जे प्रतीक्षेनंतर मिळतं ते आयुष्यभर टिकतं. आज तुझी प्रतीक्षा पूर्ण होते. बाळा, तू कधी मनात स्वप्न पाहणं बंद केलंस? दुःख इतकं वाढलं की स्वप्न पाहणं हे चुकीचं वाटू लागलं. स्वामी म्हणतात स्वप्न संपत नाहीत, ती फक्त बाजूला ठेवली जातात. आज ती स्वप्न पुन्हा जागी होत आहेत, हळूहळू पण ठामपणे. बाळा, तू जे सहन केलंस त्याचं कुठेही नुकसान झालेलं नाही. प्रत्येक अश्रूची नोंद आहे, प्रत्येक शांत सहनशीलतेचं मूल्य आहे. स्वामी म्हणतात मी कधीही अन्याय कायम ठेवत नाही. आता हिशेब सरळ होणार आहे. घरात हास्य येतं तेव्हा कोणताही गोंगाट न करता येतं. एक दिवस अचानक लक्षात येईल आज भांडण नाही झालं. दुसऱ्या दिवशी जाणवेल मन थोडं हलकंय. हेच स्वामींचं काम आहे. बाळा, आज हा संदेश ऐकतोयस, हा योगायोग नाही. आजपासून तुझ्या घराचा प्रवास बदलतोय. स्वामी म्हणतात आजचा दिवस लक्षात ठेव, कारण इथूनच बदल सुरू होतो. आता डोळे बंद कर, श्वास आत घे, हळूच सोड. स्वामी तुझ्या घरात आहेत, ते प्रत्येक खोलीत फिरतायत. भिंतींमध्ये साठलेली वेदना हळूहळू निघून जातीये. आज रात्री तुझं घर देवाच्या कुशीत आहे. शांत झोप बाळा. उद्या तुझ्या आयुष्यातला नवीन अध्याय सुरू होईल. बाळा, कधी कधी तुला वाटतं देव माझं ऐकत नाही, पण स्वामी म्हणतात मी उशीर करत नाही, मी तयारी करतो. जर आजपर्यंत तुझं दुःख लगेच संपलं नाही तर समज स्वामी तुला मोठ्या सुखासाठी तयार करत होते. कारण जे पटकन मिळतं ते पटकन निघून जातं, पण जे प्रतीक्षेनंतर मिळतं ते आयुष्यभर टिकतं. आज तुझी प्रतीक्षा पूर्ण होतीये. बाळा, तू कधी मनात स्वप्न पाहणं बंद केलंस? दुःख इतकं वाढलं की स्वप्न पाहणं हे चुकीचं वाटू लागलं. स्वामी म्हणतात स्वप्न संपत नाहीत, ती फक्त बाजूला ठेवली जातात. आज ते स्वप्न पुन्हा जागी होत आहेत, हळूहळू पण ठामपणे. बाळा, तू जे सहन केलंस त्याचं कुठेही नुकसान झालेलं नाही. प्रत्येक अश्रूची नोंद आहे, प्रत्येक शांत सहनशीलतेचं मूल्य आहे. स्वामी म्हणतात मी कधीही अन्याय कायम ठेवत नाही. आता हिशेब सरळ होणार आहे. घरात हास्य येतं तेव्हा कोणताही गोंगाट न करता येतं. एक दिवस अचानक लक्षात येईल आज भांडण नाही झालं. दुसऱ्या दिवशी जाणवेल मन थोडं हलकंय. हेच स्वामींचं काम आहे. बाळा, आज हा संदेश ऐकतोयस, हा योगायोग नाही. आजपासून तुझ्या घराचा प्रवास बदलतोय. स्वामी म्हणतात आजचा दिवस लक्षात ठेव, कारण इथूनच बदल सुरू होतो. आता डोळे बंद कर, श्वास आत घे, हळूच सोड. स्वामी तुझ्या घरात आहेत, ते प्रत्येक खोलीत फिरतायत. भिंतींमध्ये साठलेली वेदना हळूहळू निघून जाते. आज रात्री तुझं घर देवाच्या कुशीत आहे. शांत झोप बाळा. उद्या तुझ्या आयुष्यातला नवीन अध्याय सुरू होईल. बाळा, तुला कदाचित जाणवत नाही, पण स्वामी आधीच कामाला लागलेत. देव कधी आरडाओरड करत नाही, तो शांतपणे व्यवस्था बदलतो. आज तुझ्या घरात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तयार झाली आहेत, फक्त योग्य वेळेची वाट पाहतायत. स्वामी म्हणतात तू काळजी करायचं थांबव, मी मार्ग मोकळा करतोय. बाळा, दुःख संपायच्या आधी मन खूप थकलेलं असतं, आशा कमी झालेली असते,
विश्वास डगमगलेला असतो आणि नेमकं त्याच वेळी देव म्हणतो, आता पुरे. जर आज तुला खूप थकवा जाणवत असेल तर समज, संकटाचा शेवट जवळ आहे. पैसे म्हणजे फक्त नोटा नाहीत बाळा. पैसे म्हणजे शांतता. जिथे सतत तक्रार असते तिथे लक्ष्मी थांबत नाही. आजपासून एक छोटा नियम पाळ. घरात पैशाबद्दल वाईट बोलायचं नाही. स्वामी म्हणतात, जिथे कृतज्ञता आहे तिथे मी राहतो. बाळा, तू विचार करतोस, मीच का? पण स्वामी म्हणतात, जो सहन करू शकतो त्यालाच मी मोठं देतो. तुझ्या सहनशीलतेमुळेच आज तू या आशीर्वादासाठी पात्र ठरलास. बाळा, पुढचे 90 दिवस हळूहळू पण ठाम बदल घेऊन येतील. पहिले 30 दिवस मन शांत होईल. पुढचे 30 दिवस घरातील अडचणी कमी होतील आणि शेवटचे 30 दिवस नवीन मार्ग स्पष्ट दिसतील. स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव. मी वेळ सांभाळतो. आता काही बोलायची गरज नाही, फक्त ऐक. स्वामी तुझ्या श्वासात आहेत, तुझ्या हृदयाच्या ठोक्यात आहेत. प्रत्येक श्वासासोबत वाईट काळ दूर जातोय. तू सुरक्षित आहेस. तुझं घर सुरक्षित आहे. शांत झोप. देव जागाय. श्री स्वामी समर्थ. बाळा, कधी कधी तुला वाटतं देव माझं ऐकत नाही, पण स्वामी म्हणतात, मी उशीर करत नाही, मी तयारी करतो. जर आजपर्यंत तुझं दुःख लगेच संपलं नाही तर समज, स्वामी तुला मोठ्या सुखासाठी तयार करत होते. कारण जे पटकन मिळतं ते पटकन निघून जातं, पण जे प्रतीक्षेनंतर मिळतं ते आयुष्यभर टिकतं. आज तुझी प्रतीक्षा पूर्ण होतीये. बाळा, तू कधी मनात स्वप्न पाहणं बंद केलंस? दुःख इतकं वाढलं की स्वप्न पाहणंही चुकीचं वाटू लागलं. स्वामी म्हणतात, स्वप्न संपत नाहीत, ती फक्त बाजूला ठेवली जातात. आज ती स्वप्न पुन्हा जागी होत आहेत, हळूहळू पण ठामपणे. बाळा, तुझे सहन केलंस त्याचं कुठेही नुकसान झालेलं नाही. प्रत्येक अश्रूची नोंद आहे. प्रत्येक शांत सहनशीलतेचं मूल्य आहे. स्वामी म्हणतात, मी कधीही अन्याय कायम ठेवत नाही. आता हिशेब सरळ होणार आहे. घरात हास्य येतं तेव्हा कोणताही गोंगाट न करता येतं. एक दिवस अचानक लक्षात येईल, आज भांडण नाही झालं. दुसऱ्या दिवशी जाणवेल, मन थोडं हलकं आहे. हेच स्वामींचं काम आहे. बाळा, आज हा संदेश ऐकतोयस, हा योगायोग नाही. आजपासून तुझ्या घराचा प्रवास बदलतोय. स्वामी म्हणतात, आजचा दिवस लक्षात ठेव, कारण इथूनच बदल सुरू होतो. आता डोळे बंद कर. श्वास आत घे, हळूच सोड. स्वामी तुझ्या घरात आहेत. ते प्रत्येक खोलीत फिरतात. भिंतींमध्ये साठलेली वेदना हळूहळू निघून जाते. आज रात्री तुझं घर देवाच्या कुशीत आहे. शांत झोप बाळा. उद्या तुझ्या आयुष्यातला नवीन अध्याय सुरू होईल. बाळा, तुला कदाचित जाणवत नाही, पण स्वामी आधीच कामाला लागलेत. देव कधी आरडाओरड करत नाही, तो शांतपणे व्यवस्था बदलतो. आज तुझ्या घरात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तयार झाली आहेत. फक्त योग्य वेळेची वाट पाहतायत. स्वामी म्हणतात, तू काळजी करायचं थांबव, मी मार्ग मोकळा करतोय. बाळा, दुःख संपायच्या आधी मन खूप थकलेलं असतं. आशा कमी झालेली असते. विश्वास डगमगलेला असतो आणि नेमकं त्याच वेळी देव म्हणतो, आता पुरे. जर आज तुला खूप थकवा जाणवत असेल तर समज, संकटाचा शेवट जवळ आहे. पैसे म्हणजे फक्त नोटा नाहीत बाळा. पैसे म्हणजे शांतता. जिथे सतत तक्रार असते तिथे लक्ष्मी थांबत नाही. आजपासून एक छोटा नियम पाळ. घरात पैशाबद्दल वाईट बोलायचं नाही. स्वामी म्हणतात, जिथे कृतज्ञता आहे तिथे मी राहतो. बाळा, तू विचार करतोस, मीच का? पण स्वामी म्हणतात,
जो सहन करू शकतो त्यालाच मी मोठं देतो. तुझ्या सहनशीलतेमुळेच आज तू या आशीर्वादासाठी पात्र ठरलास. बाळा, पुढचे 90 दिवस हळूहळू पण ठाम बदल घेऊन येतील. पहिले 30 दिवस मन शांत होईल. पुढचे 30 दिवस घरातील अडचणी कमी होतील आणि शेवटचे 30 दिवस नवीन मार्ग स्पष्ट दिसतील. स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव, मी वेळ सांभाळतो. आता काही बोलायची गरज नाही, फक्त ऐक. स्वामी तुझ्या श्वासात आहेत, तुझ्या हृदयाच्या ठोक्यात आहेत. प्रत्येक श्वासासोबत वाईट काळ दूर जातोय. तू सुरक्षित आहेस, तुझं घर सुरक्षित आहे. शांत झोप, देव जागा आहे. बाळा, काही वेळा संकट कारणाशिवाय येत नाही आणि काही वेळा कारण दिसत नाही म्हणून आपण गोंधळतो. स्वामी म्हणतात, सगळं वाईट कर्माचं नसतं, काही वेळा दृष्टीचं ओझं असतं. पण लक्षात ठेव, जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे कोणतीही दृष्टी टिकत नाही. आजपासून तुझ्या घरात विनाकारण घडणाऱ्या गोष्टी कमी होतील. अस्वस्थता हळूहळू नाहीशी होईल. हे संकेत आहेत की घर हलकं होतंय. बाळा, मी तुला संकटातून बाहेर काढतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, संकट संपल्यावर माणूस पटकन विसरतो. स्वामी म्हणतात, मला मोठे नवस नकोत, मला फक्त मन स्वच्छ हवं. जे मिळेल त्यात समाधान ठेव, जे नाही मिळालं त्यासाठी द्वेष ठेवू नकोस. हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. बाळा, आजपासून तुझ्या घरात एक वेगळीच हवा जाणवेल. लोक बदलल्यासारखे वाटतील, विचार सकारात्मक होतील. ही ऊर्जा अचानक येत नाही, ती हळूहळू स्थिर होते. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात राहायला आलोय. बाळा, काही गोष्टी पूर्ण तुटतात कारण अर्धवट ठेवणं धोकादायक असतं. नाती, सवयी किंवा चुकीच्या अपेक्षा. स्वामी म्हणतात, जुना भार उतरवल्याशिवाय नवं सुख पेलता येत नाही. आज जे गेलं त्याबद्दल पश्चाताप करू नकोस, ते जाणं आवश्यक होतं. बाळा, संकटातून बाहेर आल्यानंतर जीवन नव्यानं जगावं लागतं. तक्रार नाही, तुलना नाही आणि अपेक्षा मर्यादित. स्वामी म्हणतात, मी तुला सुख देईन, पण शहाणपणाशिवाय नाही. हे शहाणपण तुझ्या अनुभवातूनच आलेलं असेल. बाळा, हा संदेश इतका लांब आला आहे कारण तुझी परीक्षा मोठी होती. सगळ्यांपर्यंत हा संदेश येत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला निवडलं कारण तू सहन केलंस. आज आपण इथे थांबलो, पण तुझ्या आयुष्यातील बदल इथूनच सुरू होतो. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू कधी मनात स्वप्न पाहणं बंद केलंस? दुःख इतकं वाढलं की स्वप्न पाहणंही चुकीचं वाटू लागलं. स्वामी म्हणतात, स्वप्न संपत नाहीत, ती फक्त बाजूला ठेवली जातात. आज ते स्वप्न पुन्हा जागी होत आहेत, हळूहळू पण ठामपणे. बाळा, तू जे सहन केलंस त्याचं कुठेही नुकसान झालेलं नाही. प्रत्येक अश्रूची नोंद आहे, प्रत्येक शांत सहनशीलतेचं मूल्य आहे. स्वामी म्हणतात, मी कधीही अन्याय कायम ठेवत नाही. आता हिशेब सरळ होणार आहे. घरात हास्य येतं तेव्हा कोणताही गोंगाट न करता येतं. एक दिवस अचानक लक्षात येईल, आज भांडण नाही झालं. दुसऱ्या दिवशी जाणवेल, मन थोडं हलकंय. हेच स्वामींचं काम आहे. बाळा, आज हा संदेश तू ऐकतोयस, हा योगायोग नाही. आजपासून तुझ्या घराचा प्रवास बदलतोय. स्वामी म्हणतात, आजचा दिवस लक्षात ठेव, कारण इथूनच बदल सुरू होतो. आता डोळे बंद कर, श्वास आत घे, हळूच सोड. स्वामी तुझ्या घरात आहेत, ते प्रत्येक खोलीत फिरतात. भिंतीमध्ये साठलेली वेदना हळूहळू निघून जाते. आज रात्री तुझं घर देवाच्या कुशीत आहे. शांत झोप बाळा, उद्या तुझ्या आयुष्यातला नवीन अध्याय सुरू होईल. बाळा, तुला कदाचित जाणवत नाही,
पण स्वामी आधीच कामाला लागलेत. देव कधी आरडाओरड करत नाही, तो शांतपणे व्यवस्था बदलतो. आज तुझ्या घरात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तयार झाली आहेत, फक्त योग्य वेळेची वाट पाहतायत. स्वामी म्हणतात, तू काळजी करायचं थांबव, मी मार्ग मोकळा करतोय. बाळा, दुःख संपायच्या आधी मन खूप थकलेलं असतं, आशा कमी झालेली असते, विश्वास डगमगलेला असतो आणि नेमकं त्याच वेळी देव म्हणतो, आता पुरे. जर आज तुला खूप थकवा जाणवत असेल तर समज, संकटाचा शेवट जवळ आहे. पैसे म्हणजे फक्त नोटा नाहीत बाळा, पैसे म्हणजे शांतता. जिथे सतत तक्रार असते तिथे लक्ष्मी थांबत नाही. आजपासून एक छोटा नियम पाळ, घरात पैशाबद्दल वाईट बोलायचं नाही. स्वामी म्हणतात, जिथे कृतज्ञता आहे तिथे मी राहतो. बाळा, तू विचार करतोस, मीच का? पण स्वामी म्हणतात, जो सहन करू शकतो त्यालाच मी मोठं देतो. तुझ्या सहनशीलतेमुळेच आज तू या आशीर्वादासाठी पात्र ठरलास. बाळा, पुढचे 90 दिवस हळूहळू पण ठाम बदल घेऊन येतील. पहिले 30 दिवस मन शांत होईल, पुढचे 30 दिवस घरातील अडचणी कमी होतील आणि शेवटचे 30 दिवस नवीन मार्ग स्पष्ट दिसतील. स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव, मी वेळ सांभाळतो. आता काही बोलायची गरज नाही, फक्त ऐक. स्वामी तुझ्या श्वासात आहेत, तुझ्या हृदयाच्या ठोक्यात आहेत. प्रत्येक श्वासासोबत वाईट काळ दूर जातोय. तू सुरक्षित आहेस, तुझं घर सुरक्षित आहे. शांत झोप, देव जागाय. बाळा, काही वेळा संकट कारणाशिवाय येत नाही आणि काही वेळा कारण दिसत नाही म्हणून आपण गोंधळतो. स्वामी म्हणतात, सगळं वाईट कर्माचं नसतं, काही वेळा दृष्टीचं ओझं असतं. पण लक्षात ठेव, जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे कोणतीही दृष्टी टिकत नाही. आजपासून तुझ्या घरात विनाकारण घडणाऱ्या गोष्टी कमी होतील, अस्वस्थता हळूहळू नाहीशी होईल. हे संकेत आहेत की घर हलकं होतंय. बाळा, मी तुला संकटातून बाहेर काढतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, संकट संपल्यावर माणूस पटकन विसरतो. स्वामी म्हणतात, मला मोठे नवस नकोत, मला फक्त मन स्वच्छ हवं. जे मिळेल त्यात समाधान ठेव, जे नाही मिळालं त्यासाठी द्वेष ठेवू नकोस. हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. बाळा, आजपासून तुझ्या घरात एक वेगळीच हवा जाणवेल. लोक बदलल्यासारखे वाटतील, विचार सकारात्मक होतील. ही ऊर्जा अचानक येत नाही, ती हळूहळू स्थिर होते. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात राहायला आलोय. बाळा, काही गोष्टी पूर्ण तुटतात कारण अर्धवट ठेवणं धोकादायक असतं. नाती, सवयी किंवा चुकीच्या अपेक्षा. स्वामी म्हणतात, जुना भार उतरवल्याशिवाय नवं सुख पेलता येत नाही. आज जे गेलं त्याबद्दल पश्चाताप करू नकोस, ते जाणं आवश्यक होतं. बाळा, संकटातून बाहेर आल्यानंतर जीवन नव्यानं जगावं लागतं. तक्रार नाही, तुलना नाही आणि अपेक्षा मर्यादित. स्वामी म्हणतात, मी तुला सुख देईन, पण शहाणपणाशिवाय नाही. हे शहाणपण तुझ्या अनुभवातूनच आलेलं असेल. बाळा, हा संदेश इतका लांब आलाय कारण तुझी परीक्षा मोठी होती. सगळ्यांपर्यंत हा संदेश येत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला निवडलं कारण तू सहन केलंस. आज इथे थांबूयात, पण तुझ्या आयुष्यातील बदल इथूनच सुरू होतो. बाळा, तुला अनेकदा वाटलं असेल, मी एवढं मागतोय तरी देव शांत काय? स्वामी म्हणतात, मी शांत असतो कारण मी तोडगा शोधत असतो. देव जेव्हा लगेच उत्तर देत नाही तेव्हा तो परिस्थिती बदलत असतो, लोक बदलत असतो, मार्ग बदलत असतो. म्हणूनच काही गोष्टी उशिरा घडतात, पण त्या कायमस्वरूपी असतात. आज तुझ्या आयुष्यात जो उशीर झाला तो तुझ्या भल्यासाठीच झालाय. बाळा, काही लोक अचानक दूर जातात,
काही नाती तुटतात आणि आपल्याला त्रास होतो. पण स्वामी म्हणतात, मी जे काढून घेतो ते तुझ्या ओझ्यासाठीच असतं. ज्या लोकांनी तुला कधी समजून घेतलं नाही, ज्यांनी फक्त गरज असताना साथ दिली, ते दूर जाणं आवश्यक होतं. कारण पुढच्या टप्प्यात तुला मन हलकं लागतं. बाळा, संकटानं माणूस आतून तोडला जातो. तू स्वतःवर विश्वास ठेवणंही हळूहळू विसरतोस. स्वामी म्हणतात, मी तुला आधी उभं करतो, मगच यश देतो. आजपासून तू लहान निर्णय निर्भयपणे घेऊ लागशील. हेच आत्मविश्वासाचं लक्षण आहे. बाळा, नशीब एका रात्रीत बदलत नाही, ते हळूहळू वळण घेतं. आज तुला जाणवेल मन थोडं हलकंय, उद्या जाणवेल अडचण कमी झालीय. स्वामी म्हणतात, मी वेग वाढवतो पण धक्का देत नाही. हा वेग आता तुझ्या बाजूने. बाळा, जो माणूस संकटातून बाहेर येतो तो पूर्वीसारखा राहत नाही. तो शांत असतो, तो समजूतदार असतो, तो माफ करू शकतो. स्वामी म्हणतात, मी तुला तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी त्रास दिला. आता तू जे आहेस ते स्वामींच्या कृपेचं रूप आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, जर हा संदेश ऐकताना तुझं मन थोडंसं हलकं झालं असेल, डोळे भरून आले असतील किंवा मनाला शांतता वाटली असेल, तर समज स्वामींनी तुझ्याशी संवाद साधलाय. हा संदेश इथेच थांबवू नकोस. लाईक कर, कारण तो स्वामींप्रती कृतज्ञतेचा एक छोटा भाव आहे. शेअर कर, कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कोणाच्या घरातला अंधार दूर होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब कर, कारण स्वामींचे असेच सत्य, आश्वासक संदेश पुन्हा पुन्हा तुझ्यापर्यंत पोहोचत राहावेत. आम्ही कोणाला काही देत नाही, आम्ही फक्त स्वामींचा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुन्हा भेट अशाच एका स्वामी संदेशात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.